नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गजानन हांडे, राहणार मेडसी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम। हे माझ्या स्वतःच्या शेतातील व्हिडिओ आहे। 335 ही व्हेरायटी आहे आणि याच्यामध्ये चारू ही जात तुरीची टाकलेली आहे। तर याच्यावरती RPS 76, फ्लोरिच आणि स्प्राउट रिच असे मिक्स स्प्रे केलेले आहेत। पहिला स्प्रे RPS आणि स्प्राउट रिच मारलेला आहे आणि नेक्स्ट स्प्रे फ्लोरिच आणि RPS मारलेला आहे, म्हणजे 2 स्प्रे झालेले आहेत याला। तर याच्यावरती कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे हे आपण बघूया, कारण याला शेंगा आलेल्या आहेत, कशा पद्धतीने आहेत ते बघूया। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सोयाबीनची हाईट वाढलेली आहे आणि शेंगा ज्या आहेत ह्या बुड्यापासून आहेत। हे बघा, एकच झाड नाही, आणखीन आपण बघूया समोर कशा पद्धतीने आलेला रिझल्ट आहे। आणि विशेष म्हणजे याच्यावरती केमिकलची कुठलीही स्प्रे घेतलेला नाही, रासायनिक खत सुद्धा नाहीये। हे बघा, याला सुद्धा चांगल्या प्रकारे माल येत आहे आणि कुठेही कीटकनाशक न मारता सुद्धा शेंग ही अळीने किंवा कशाने कतरलेली नाही। बघू शकता तुम्ही, कुठलंही कीटकनाशक मारलेलं नाही याच्यावरती। हे बघा, सर्व पट्टा एकदम हिरवगार आहे। समोर बघूया आणखी कशा पद्धतीने शेंगा आहेत। इथे प्राण्यांनी खाल्लेलं दिसतंय। हे बघा, संपूर्ण पट्ट्याची हाईट अशी वाढलेली आहे। आणि लाल मातीची जमीन आहे, माझ्या कमरेपर्यंत याची हाईट दिसत आहे। तर हा सर्व चमत्कार धन्वंतरीच्या प्रोडक्टचा आम्ही 4 वर्षापासून अनुभवत आहोत आणि यावर्षी तर खूप चांगला दिसून येत आहे। हे बघा, याला सुद्धा चांगल्या प्रकारे माल आहे। तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। तुरीची क्वालिटी सुद्धा बघू शकता, हिरवीगार आहे आणि याला स्प्राउटिस मारल्यामुळे फुटवे सुद्धा केलेले आहेत। बघूया तुरीचं पण एखादं। हे बघा, याला फांद्या। धन्यवाद।